श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे माझी एक मनापासून विनंती आहे. कृपया हा व्हिडिओ मध्येच बंद करू नका, कारण आजचा संदेश हा फक्त एक प्रवचन नाही, तो स्वामींच्या चरणातून आलेला प्रेमाचा आशीर्वाद आहे. कधी कधी आपल्या आयुष्यात असे दिवस येतात जेव्हा आपण खूप थकून जातो. बाहेरून सर्व काही ठीक असल्याचं दाखवतो, पण मनाच्या आत इतकं दुःख दडलेलं असतं की ते कोणालाही सांगता येत नाही. रात्री उशिरापर्यंत जाग येते, डोळ्यांत अश्रू असतात, मनात हजारो प्रश्न असतात. स्वामी, माझी वेळ कधी बदलेल? माझ्या घरात सुख कधी येईल? माझ्या प्रार्थना तुम्ही ऐकता का? भक्त हो, जर आज तुमच्या मनात यापैकी एकही प्रश्न असेल तर समजा स्वामींनीच तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला आहे. आता 2 क्षण डोळे मिटा, स्वामींच्या चरणी तुमचं मन अर्पण करा आणि प्रेमाने 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी आता म्हणतात, माझ्या लेकरा, तू इतका अस्वस्थ का आहेस? मी तुझ्या पाठीशी उभा असताना तुला कोणाची भीती आहे? तू एकटा नाहीस. ज्या दिवशी सगळ्यांनी तुला सोडलं त्या दिवशीही मी तुझ्यासोबत होतो. तू रडत होतास, पण तुझे अश्रू पुसण्यासाठी माझा आशीर्वाद तुझ्या डोक्यावर होता. तुला तो दिसला नाही, पण मला तुझी प्रत्येक वेदना जाणवत होती. तुला वाटतं की मी शांत आहे. नाही लेकरा, मी शांत नाही. मी योग्य वेळेची वाट पाहत आहे, कारण प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच सुंदर दिसते. लक्षात ठेव, बीज जमिनीत पडल्याबरोबर झाड होत नाही. त्याला अंधार सहन करावा लागतो, पाऊस सहन करावा लागतो, वादळं सहन करावी लागतात, तेव्हा कुठे ते विशाल वृक्ष बनतं. तसंच माझा भक्तही संकटांतूनच घडतो. आज तू ज्या अडचणी सहन करतो आहेस त्या उद्या तुझ्या यशाची पायरी बनतील. लोकांनी तुला कमी लेखलं, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, तुझ्यावर खोटे आरोप केले, तुझ्या मनाला दुखावलं, तरीही तू तुझा चांगुलपणा सोडू नकोस. कारण वाईटाला उत्तर वाईटानं देणं सोपं असतं, पण चांगुलपणा टिकवून ठेवणं हेच खऱ्या भक्ताचं लक्षण आहे. मी तुझी परीक्षा घेतो, कारण मला तुझ्यावर विश्वास आहे. ज्यावर विश्वास नसतो त्याची परीक्षा घेतली जात नाही. म्हणून आजपासून तक्रार करू नकोस, प्रार्थना कर, भीती बाळगू नकोस, विश्वास ठेव, निराश होऊ नकोस. माझं नाव घे. प्रत्येक सकाळी उठल्यावर आणि प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी फक्त मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. हे नाव तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करण्याची ताकद ठेवतं. आज तुला जे अशक्य वाटत आहे ते उद्या माझ्या कृपेने सहज शक्य होईल. फक्त श्रद्धा सोडू नकोस, सबुरी सोडू नकोस, कारण माझ्या भक्ताचा पराभव कधीच होत नाही. त्याचा विजय फक्त थोडा उशिरा होतो. भक्तांनो, कधीकधी तुम्ही मनात म्हणता, स्वामी, मी इतकी पूजा करतो, नामस्मरण करतो, तरी माझ्या आयुष्यात दुःखच का? त्यावर स्वामी समर्थ हसून म्हणतात, माझ्या लेकरा, तुझी भक्ती व्यर्थ जात नाही. तुझ्या प्रत्येक नामस्मरणाचा हिशोब माझ्याकडे आहे. तुला वाटतं मी शांत आहे, पण मी शांत नाही. मी तुझ्यासाठी असे दरवाजे उघडत आहे ज्याची तुला अजून कल्पनाही नाही. आज ज्या गोष्टीसाठी तू रडतो आहेस, उद्या त्याच गोष्टीसाठी तू माझे आभार मानशील. म्हणून संकट आलं की घाबरू नकोस, कारण प्रत्येक वादळानंतर आकाश स्वच्छ होतंच, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सूर्य उगवतोच, आणि प्रत्येक दुःखानंतर सुखाचं दार उघडतंच. एक छोटी गोष्ट. एका गावात स्वामींचा एक भक्त राहत होता. घरात गरिबी होती. 2 वेळचं जेवणही कधी मिळायचं कधी नाही. लोक त्याची थट्टा करायचे, इतकी भक्ती करून काय उपयोग? स्वामींनी तुला काय दिलं? तो फक्त हसायचा आणि एकच उत्तर द्यायचा, स्वामी योग्य वेळ आल्यावर देतील. दिवस गेले, महिने गेले, वर्षे गेली, पण त्याने श्रद्धा सोडली नाही. एक दिवस अशी वेळ आली, ज्यांनी त्याची थट्टा केली होती तेच लोक त्याच्याकडे मदतीसाठी आले. तेव्हा तो भक्त म्हणाला, मी काही मोठा नाही, माझे स्वामी मोठे आहेत. भक्तांनो, ही गोष्ट आपल्याला शिकवते, परिस्थिती कायमची नसते. आजचं दुःख कायम राहत नाही. स्वामींची कृपा झाली की एका क्षणात आयुष्य बदलू शकतं. स्वामींचे अमूल्य उपदेश. पहिला उपदेश, कोणाचं वाईट करू नका. दुसरा उपदेश, अहंकारापासून दूर राहा. तिसरा उपदेश, आई वडिलांचा आणि गुरूंचा आदर करा. चौथा उपदेश, कष्ट करण्यास कधीही मागे हटू नका. पाचवा उपदेश, श्रद्धा आणि सबुरी कधीही सोडू नका. 6वा उपदेश, प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने करा. 7वा आणि सर्वात महत्त्वाचा उपदेश, कितीही मोठं संकट आलं तरी मनातून कधीही असं म्हणू नका की स्वामींनी मला सोडलं. कारण स्वामी भक्ताला कधीच सोडत नाहीत, ते फक्त त्याला अधिक मजबूत बनवत असतात. आज जर तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील
तर ते लपवू नका, ते अश्रू स्वामींच्या चरणी अर्पण करा, कारण भक्ताचे अश्रू हेच त्याची खरी प्रार्थना असते. मनापासून एकदाच म्हणा, श्री स्वामी समर्थ.